नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 7वा मृदा याचा स्वाध्याय पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील तक्ता पूर्ण करा। तर हा तक्ता आहे, यामध्ये एका साईडला दिलेले आहेत घटक आणि दुसऱ्या साईडला दिलेले आहेत मृदा निर्मितीमधील भूमिका त्याची। तर अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे। यामधील पहिला पॉईंट पहा, मूळ खडक। यामध्ये येतं मूळ खडकाचे विदारण होऊन मृदेचा प्रकार ठरतो। दुसरा पॉईंट आहे प्रादेशिक हवामान। प्रादेशिक हवामानामध्ये येतं प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते। एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते। तिसरा पॉईंट आहे सेंद्रिय खत। यामध्ये येतं सेंद्रिय खताद्वारे सामूचा तोल राखला जातो। चौथा आहे सूक्ष्मजीवाणू। यामध्ये येतं सूक्ष्मजीवाणूमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते। तर अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे। दुसरा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, कशामुळे असे घडते ते सांगायचं आहे। तर यामधील पहिला प्रश्न पहा, सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। हे कशामुळे घडते ते सांगायचं आहे। तर याचं उत्तर आहे पॉईंट 1, सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे। पॉईंट 2, सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे। पॉईंट 3, त्यामुळे तेथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते। तर अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकामुळे जांभी मृदा तयार होते। याचं उत्तर आहे। प्रश्न दुसरा पहा, मृदेत ह्युमसचे प्रमाण का वाढते ते सांगायचे। उत्तर आहे पॉईंट 1, गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर केल्याने मृदेचा सामूचा तोल राखला जातो। पॉईंट 2, सामूची योग्य पातळी असलेल्या मृदेमध्ये सूक्ष्मजीव अधिक संख्येने वाढतात। पॉईंट 3, या सूक्ष्मजीवांमुळे पालापाचोळा, वनस्पती, मुळे, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादींचे विघटन होते। या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात। पॉईंट 4, अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते। हे याचं उत्तर आहे। प्रश्न 3 पहा, विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते। आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1, विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27°C ते 30°C इतके तापमान असते। पॉईंट 2, या प्रदेशामध्ये वर्षभर सरासरी 2000 ते 3000 मिमी पाऊस पडतो। पॉईंट 3, जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते। हे याचं उत्तर आहे। प्रश्न 4 पहा, मृदेत क्षारतेचे प्रमाण का वाढते ते सांगायचं आहे। तर उत्तर आहे पॉईंट 1, शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात जलसिंचनाचा वापर केला जातो। पॉईंट 2, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीवर क्षार वरे येतात व जमीन क्षारयुक्त बनते। अशा प्रकारे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते। प्रश्न 5 पहा, कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त का आढळतो ते सांगायचं आहे। तर उत्तर आहे पॉईंट 1, कोकणातील हवामान उष्ण व दमट आहे। येथे गाळाची मृदा असून येथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो। हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात। त्यामुळे कोकणात तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते। पॉईंट 2, स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो। त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो। प्रश्न 6 पहा, मृदेची धूप होते। पॉईंट 1 आहे, वाहत्या पाण्याबरोबर मृदेचा वरचा थर वाहून जातो। पॉईंट 2 आहे, वेगवान वाऱ्यामुळे देखील मृदेची झीज होते। पॉईंट 3, जमिनीचा तीव्र उतार देखील मृदेची धूप होण्यास कारणीभूत ठरतो। अशा प्रकारे वाहते पाणी, वारा, प्रकृतीत रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकामुळे मृदेची धूप होते। प्रश्न 7 पहा, मृदेची अवनती होते। तर याचं उत्तर आहे पॉईंट 1, शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो। पॉईंट 2, रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात, मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो। पॉईंट 3, अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षाराचे प्रमाण वाढते। त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते। अशा प्रकारे रासायनिक
खते व जलसिंचन यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेची अवनती होते. प्रश्न 3 पहा, माहिती लिहा. यामधील पहिला आहे पॉईंट मृदा संधारणाचे उपाय सांगायचे आहेत. तर याचं उत्तर पहा. यातील पॉईंट 1 आहे समतल चर. यामध्ये येतं उतार असलेल्या जमिनीवर समतल चर खोदल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पावसाचा वेग कमी होतो व मृदेची धूप थांबते. तसेच या चाऱ्यांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. पॉईंट 2 पहा, वृक्ष लागवड. यामध्ये येतं वनस्पती मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे मृदेची धूप थांबते. पॉईंट 3 आहे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. यामध्ये येतं पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवला आहे, त्यामुळे मृदेची धूप होणे कमी झाले आहे. पॉईंट 4 पहा, जलयुक्त शिवार योजना. या पॉईंटमध्ये येतं या शासनाच्या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे यांसारखी कामे केल्यामुळे मृदा संधारण झालेलं आहे. आता दुसरा पॉईंट आहे सेंद्रिय पदार्थ. या सेंद्रिय पदार्थाचे आपल्याला माहिती द्यायची आहे. तर याचं उत्तर आहे पॉईंट 1 गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत ही सेंद्रिय खते आहेत. पॉईंट 2 आहे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो, त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते. पॉईंट 3 आहे त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे सेंद्रिय पदार्थांची ही माहिती आहे. यामध्ये तिसरा प्रश्न पहा, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचे ठिकाण कोणतं ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी माहिती मिळवता येऊ शकते. चौथा प्रश्न पहा, वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पॉईंट 1 सुपीक मृदा व वनस्पती जीवन. यामध्ये काय येतं पहा, तर सुपीक मृदेत वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात, त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. यामध्ये दुसरा पॉईंट आहे नापीक मृदा व वनस्पती जीवन. तर नापीक मृदेमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात, त्यामुळे नापीक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. तिसरा पॉईंट आहे मृदेची कमतरता. तर यामध्ये येतं मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशामध्ये वनस्पती जीवनाचा अभाव असतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश हा काय मृदेची कमतरता असलेला प्रदेश आहे. तर अशा प्रकारे वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व हे आपल्याला येथे स्पष्ट करता येतं. प्रश्न 4 पहा, मृदेच्या संदर्भात हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर हा तक्ता खूप मोठा आहे, आपण हा 3 पार्टमध्ये घेतलेला आहे. तर यामध्ये आपण पहिला बघूया पुढे आपल्याला दिलेले आहेत क्रिया, त्याचा परिणाम आणि सुपीकता वाढते की कमी होते हे सांगितलेलं आहे. तर पहिला आहे बांध बंदिस्ती करणे. याचा परिणाम काय होतो, तर सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही आणि यामुळे काय होतं, सुपीकता कमी होते. दुसरा आहे वृक्ष लागवड. यामध्ये काय येतं, तर वाऱ्याचा वेग कमी झालेला आहे वृक्ष लागवडीमुळे, यामुळे सुपीकता काय होते, तर वाढते. त्याच्यानंतर आहे काही काळ जमीन पडीक ठेवणे. यामुळे काय होतं, तर मृदेची सुपीकता जी आहे ते टिकून राहते आणि मृदेची सुपीकता वाढते. पुढे पहा सेंद्रिय खताचा वापर. यामुळे काय होतं, ह्युमसचे प्रमाण वाढते आणि सुपीकता देखील वाढते. त्याच्यानंतर आहे उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. तर यामुळे काय होतं, तर उतारावरील येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते आणि सुपीकता वाढते जमिनीची. त्याच्यानंतर आहे शेतात पालापाचोळा जाळणे. यामुळे होतं मृदेतील जी राख असते त्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे मृदेची सुपीकता देखील वाढते. पुढे पहा सेंद्रिय खतांचा वापर. यामुळे काय होतं, तर सूक्ष्मजीवांना पोषक वातावरण ठरतं, त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढते. त्याच्यानंतर अतिरिक्त जलसिंचन. यामुळे जमिनीमध्ये क्षारतेचे प्रमाण वाढते आणि जमिनीची सुपीकता कमी होते. त्याच्यानंतर आहे रासायनिक खतांचा अतिवापर. यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्युमसचे प्रमाण देखील कमी होते आणि जमिनीची सुपीकता देखील कमी होते. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण आज
इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 7वा मृदा याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असेच स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.